नमस्कार बांधवांनो, आज आपण कुलस्वामिनी भैरी भवानी देवी म्हणजे काय या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। भैरी भवानी हे एक कोकणवासियांचा कुलदैवत असा। यातला भैरी भैरव ह्यो महादेवांचो अवतार असा। कुलदैवरात भैरव आणि खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्तीचा पूजन केला जाता। भैरी भवानी काल भैरव देवाचा जोगेश्वरी हे एक नाव असा। भैरी भवानी म्हणजेच काल भैरव देवाची संगिनी जोगेश्वरी असा। कोकणात मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांसह सर्व समाजात भैरी देवाची कुलस्वामिनी असा। मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, न्हावी, भंडारी, खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजात भैरी देवाक विशेष स्थान दिला जाता। भैरी देवाची काळ भैरव, काळ भैरवनाथ, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी अशी नावं असलेली अनेक मंदिरा ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह आपल्याक बघूक भेटतात। भैरी देव कारल्याच्या एकविरा देवीचो भाऊ मानलो जाता। त्याचा मंदिर लोणावळ्याजवळच्या कार्ला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर या गावात असा आणि जोगेश्वरी देवीचा स्थान कार्ल्याच्या डोंगरावरील एकविरेच्या मंदिरात एकविरेच्या शेजारी असा। भैरी भवानी माता हे भगवान महादेवांच्या शक्तीचा एक रूप असा, जी हिंदू धर्मातील प्रमुख देवी असा। ती भगवान देवाची पत्नी पार्वतीचा रूप असा, जी शक्ती आणि धैर्याचा प्रतीक मानला जाता। भैरी भवानी मातेक अनेकदा शक्तिशाली आणि क्रोधित देवी म्हणून चित्रित केलेला हा। आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तयार असता। भैरी भवानी देवी आपल्या भक्तांच्या भक्तीक प्रसन्न होऊन त्यांच्या सुखसमृद्धी आणि आध्यात्मिक ज्ञान देता। मित्रांनो, भैरी भवानीच्या मातेच्या पूजा केल्यानंतर आपल्याक अनेक फायदे होतात। एक म्हणजे शक्ती आणि धैर्याची प्राप्ती होता। दोन म्हणजे सुख आणि समृद्धीची प्राप्ती होण्यास मदत होता। तीन म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि शांती लाभता। आणि चार म्हणजे वाईट शक्तींपासून रक्षण होता। भैरी भवानी मातेची पूजा करण्यासाठी लोक तिच्या मंदिरात जाऊन फुला, फळा सगळंच काय अर्पण करतात, देवाचा आशीर्वाद घेतात। तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलास तरी देवीचं नाव घेतलात तर देवी नक्कीच धावून येतात। संकटात सापडलेल्या भक्तांच्या मदतीसाठी देवी नक्कीच सहाय्य करत असता। तर मित्रांनो, ही सविस्तर माहिती तुमका कशी वाटली या कमेंटद्वारे माका नक्कीच कळवा आणि एक सबस्क्राईब म्हणून एक नक्कीच करा। धन्यवाद।